हाय नमस्कार. तर पुन्हा एकदा तुमच्यासाठी हेडो घेऊन आलेले आहे. नक्कीच बघा. तर बानूला आज ज्यूस बनवलाय कशाचा बघू शकताय. बानूला बनवलाय आज बीट आणि पालकच्या भाजीचं. दिसलं का? तुम्हाला दिसतंय का नाही मला माहित नाही. आणि या हाताने काय चारा येत नाही तुम्हाला तरी दिसत असेल का नाही. ही चपना हातानं उजवान कुठं काय नो म्हणतात ना. तर मोबाईल जे धरला ते जेवता हात आहे हे ह्याचे आहे ते आणि काय चारता येत नाही. बानू कशी बघते मग ह्याच्याकडे बघितलं का. आणि बानूला मस्तपैकी असे घेतलंय बीट. हा का बघू शकतो. बीट आणि पालकच्या भाजीचं हे करून सकाळ सकाळ एवढं रोज बानूला मी पाजत असते. दिसलं का. एवढं रोज बानूला पाजलं म्हणजे मग 10-9 वाजता जेवण मग बानूला. तर बानू माझ्याकडे कशी बघते. हिला आता दूध पाजलंय काळ्या शिर्डीचं. त्यात हळद टाकून कडवलं आणि पाजलंय 2 घोट. कारण खोकलं लय आलेत ना. लय म्हणजे लयच लेकरं आजारी पडले ती. तर हे एक सांगायचं होतं की आपल्यासाठी गिफ्ट येणार आहे. तुम्ही नक्कीच बघा आणि बघायला विसरू नका सगळ्यांनी बरं का. तर मस्त असं तर चाललंय माझं पण. गोळ्या खाऊन चेहरा सुजल्यासारखा वाटायला लागलाय बघू शकताय. मला पण खोकला येतोय आणि बानूला पण खोकला येतोय. माझं काय मी सांगू शकते पण ही लेकरू नाही ना सांगू शकत. आणि झोपायला लागली. ज्यूस आणलं की झोपतील. तुम्हाला दाखवते मी कशी पाजते बानूला ज्यूस. दिसते का बानूचं तोंड कुठे गेलं. कशी करते बघ. पापा धर तोंड बघितलं कशी करते बाना. बघितलं का तोंड कशी करते. हा का. तर बऱ्यापैकी बाणाचा हात आता लाल दिसायला लागलेला आहे बघू शकताय. हा का. दिसतायत का तुम्हाला. हा का. बऱ्यापैकी लाल हात दिसायला लागलं. पायाचं तळवं पण बाणूचं लाल दिसायला लागलं. तर देवाची देवपूजा झाली. दिसतंय का तुम्हाला दिवा लावलेला. कारण लाईट एवढी नसते ना. आम्ही लावत नाही कारण बिल वाढतंय. आधी फुकाट होतं तेव्हा 24 तास लाईट होती. आता लाईट लावू वाटत नाही. भ्या वाटतं किती बिल येतंय किती नाही. माझ्यासाठी 200 रुपये नव्हे 10 रुपये लय आहेत. मी 10 रुपयाचा विचार करते. अहो मला ब्लाऊज नाही तर ही ब्लाऊज कुणी घेतलेला कुणाच ठावं. म्हणजे आईनंच घेतलेला. म्हणजे चांगला 50 रुपयाचा आयता. मग ते लय दिवस पडून होता. म्हणलं चला कामी आलं म्हणलं. या साडीवर मॅचिंग होतं म्हणलं जरा. आणि ते दुसरा मी घेतला होता की म्हणलं लग्नात हे आता म्हणलं साड्या घालायच्या आणि आपल्याकडं हे नाही तसा ब्लाऊज. आणि काय ते शिवून पण भेटला नव्हता म्हणून ती आणला होता मॅचिंग करण्यासाठी. म्हणून झालं 2 वापरायला. ब्लाऊजच नाही तर मला हे आयत लय आवडायला लागलेत. आता ती शिलाई देण्यापेक्षा का नाही 100 रुपयाची शिलाई जाऊ सर का नाही 50 रुपयाचं ब्लाऊज आणलेलं. कुठं म्हणतात त्या मोबाईलवर तर वाटतं 250 रुपयाला कसलं पण ब्लाऊज भेटतात 4. तर ही आपली मिशन आहे मस्त अशी बघू शकताय. झाकून ठेवलेली आहे. दिसली का. या घरात आणले म्हणजे आता ती शेडमध्ये ठेवून तिथं बोर्ड नाही ना. आणि तिथं लावायचं कुठं काय करायचं कुठं. म्हणून मग इथं रोज मी त्याच्यावर आपलं चपाती म्हणा भाकर म्हणा करत असते. पण लाईट असली तर मी तुम्हाला दाखवते. लाईट नसल्यावर कुठनं दाखव. कारण पावसाचा दिवस आहे तर. आणि आमच्याकडे कसं आहे थोडं तरी वारं सुटलं आणि थोडा तरी टिपका चालू झाला की लगेच लाईटी बंद. मग रातभर लाईट येत नाही. त्या मच्छर म्हणलं तर एकटं एक मच्छर नाही. पण शिटीतले मच्छर असतात बरं का. शिटी चांगली पण आहे आणि वाईट पण आहे. म्हणजे
त्याच्यात तिथं कसं आहे की घाणीमुळं मच्छर जास्त होतात आणि गावाकडं कसलं अजिबात मच्छरचं नावच नाही, एक सुद्धा तुम्हाला मच्छर दिसणार नाही असं आहे. तर चला मी घेते बानूला ज्यूस पाजून. तर म्हणलं तुम्हाला दाखव बानूला कसा ज्यूस बनवला. तर ही मिक्सर बानूच्या टायमाला घेतला होता मी, हप्त्यावर घेतला होता नाही का. ते म्हणलं जरा बानू कमजोर होती ना त्यामुळं ते हे करायला, पण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्यूस होतच नव्हता. मग त्या ताईंना भांडं दिल्यावर मस्त अशा ज्यूस पण व्हायला लागला, फळांचा पण व्हायला लागला. मग ती फक्त तेवढ्यासाठीच वापर असतंय ज्यूस बनवायसाठी बानूला. तर बानू कशी बघते बघा, तिला काय नाही, खोकला ताप आणि सर्दी फिरसे आले, फिरून फिरून आले तिला दुखणं. काय करावं, लय अवघड आहे. आता ह्याला झाकायला आपल्याला कागद नाही ना, नाहीतर असं चौकून पिशवी करून मी ठेवलं असतं झाकण्यासाठी. आता फपुटा काय एवढा नसता आपल्याकडं, स्वच्छता असते बघू शकता. कितीही केलं तरी स्वच्छता, घर कसलं का असं ना, पण स्वच्छता ठेवणं आपलं काम असतं, बरोबर आहे का नाही. तर चला, कुणाला हेडे वावला असला आणि काही झालं असलं तर नक्कीच सांगायला विसरू नका. तर बाय.